Hello friends, today we are going to have a look at present perfect tense. Okay, आतापर्यंत तुम्ही कंटिन्युअस चे तिन्ही टेन्सेस आणि सिंपल तिन्ही टेन्सेस याचे व्हिडिओज बघितलेच असतील आणि आता हे 6 टेन्सेस तुम्हाला छान येत असतील असं मी गृहीत करते. आता पुढचा लॉट आहे परफेक्ट टेन्सेसचा, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. त्यापैकी आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स चा नियम तुम्हाला माहिती आहे. हेल्पिंग वर्ब काय आहे? हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं पास्ट पार्टिसिपल. हॅज हेल्पिंग वर्ब कधी सब्जेक्ट ही, शी किंवा इट असेल तेव्हा हेल्पिंग वर्ब विल बी हॅज, आणि सब्जेक्ट आय, यू, वी किंवा दे असेल तर हेल्पिंग वर्ब विल बी हॅव. आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, व्हॉट इज पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब? तुम्ही जसं म्हणतात तिसरं रूप. ओके, वर्बचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल. आता तुम्हाला माहिती आहे वर्ब्स 2 प्रकारचे असतात, रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब्स म्हणजे ज्याचं पास्ट टेन्स त्या वर्बला ईडी लावून होतं. फॉर एक्झाम्पल क्राय, क्राईड, लाफ, लाफ्ड, प्ले, प्लेड. ईडी लागला की त्याचं पास्ट टेन्स होतं. आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय? ज्याचा शब्दच बदलतो. पास्ट टेन्स करताना त्याला ईडी लागत नाही पण तो शब्द बदलतो. फॉर एक्झाम्पल ईटचं होतं एट, स्विमचं होतं स्वॅम, सिंगचं होतं सॅंग. हे तुम्हाला माहिती आहे, दे आर इरेग्युलर वर्ब्स. तसं पास्ट पार्टिसिपल आपण जर बघितलं तर जे रेग्युलर वर्ब्स आहेत त्याचं जे पास्ट टेन्स आहे तेच त्याचं पास्ट पार्टिसिपल असतं. म्हणजे जर आपण प्ले हे वर्ब घेतलं तर प्लेचं पास्ट टेन्स आहे प्लेड आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल सुद्धा आहे प्लेडच. ओके, आपण जर क्राय हे वर्ब घेतलं तर त्याचं पास्ट टेन्स आहे क्राईड आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल सुद्धा आहे क्राईड. पण आपण जेव्हा इरेग्युलर वर्ब्स बघतो तेव्हा त्याचं जसं पास्ट टेन्स वेगळं असतं तसं त्याचं पास्ट पार्टिसिपल सुद्धा आणखीन वेगळंच असतं. फॉर एक्झाम्पल आपण जर ईट म्हटलं तर त्याचं पास्ट टेन्स आहे एट पण त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे ईटन. तसंच आपण स्विम म्हटलं तर स्विमचं पास्ट टेन्स आहे स्वॅम, त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे स्वम. आता या सगळ्याची मी तुम्हाला एक यादी देणार आहे आणि हे पास्ट पार्टिसिपल्स तुम्हाला पाठ करावे लागणार. त्याला काही नियम नाही, ते आपल्याला पाठच करावे लागतात. ऑलराईट, सो नियम आलाय लक्षात. हॅज किंवा हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. आता मुख्य गोष्ट, हा टेन्स आपण वापरतो कधी? ओके, तर 3 क्रायटेरिया आहेत त्याच्यासाठी when to use present perfect tense. The first one is action just complete. You are doing an action and it is just complete. Then you use the present perfect tense. आता इतक्या वेळ मी फळ्यावर लिहित होते आणि आता माझे लिहून झालंय, जस्ट लिहून झालंय, तर मी काय म्हणणार? I have written on the board. आता हा व्हिडिओ तुमचा बघून झाला, बघून झाल्यावर तुम्ही काय म्हणणार? आय हॅव वॉच्ड द व्हिडिओ. सो वेन ऍक्शन इज जस्ट कम्प्लीट यू यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव रिटन ऑन द बोर्ड. येत आहे लक्षात? सेकंड, ऍक्टिव्हिटी डन सेव्हरल टाइम्स इन द पास्ट. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया आपण अनेक वेळा केली आहे हे सांगायला सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, शी हॅज रेड मेनी बुक्स, ही हॅज वॉच्ड मेनी मूवीज, आय हॅव ईटन पिझ्झा मेनी टाइम्स. ओके, हे सगळे ऍक्शन्स पास्ट मध्ये अनेक वेळा केलेत ते सांगायला आय यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. येत आहे ना लक्षात? तिसरं इज लाईफ एक्सपिरियन्स. लाईफ एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा एखादा अनुभव तुम्ही जेव्हा शेअर करता तेव्हा सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचाच वापर करतो, पास्ट टेन्सचा नाही. ओके, फॉर एक्झाम्पल
आय हॅव ट्रॅव्हल्ड टू जर्मनी. ओके, हा माझा एक अनुभव आहे. इट इज माय लाईफ एक्सपिरियन्स. सो आय यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव वॉच्ड द मूवी दंगल. शी हॅज रेड द बुक तोतोचान. All these are experiences. So when you share experiences, you have to use the present perfect tense. Alright? आता आणखीन एक की बऱ्याचदा सिम्पल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट हे कधी वापरायचं यात खूप गोंधळ होतो की सिम्पल पास्ट कधी वापरायचा आणि प्रेझेंट परफेक्ट कधी वापरायचा. तर ते पण आपण बघूया. म्हणजे सिम्पल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट. सिम्पल पास्टचा आपण विचार केला तर त्याला आपण म्हणतो फिनिश्ड टाइम आणि प्रेझेंट परफेक्ट इज अनफिनिश्ड टाइम. नाउ व्हॉट इज फिनिश्ड टाइम अँड अनफिनिश्ड टाइम? फिनिश्ड टाइम म्हणजे ती वेळ संपली. फॉर एक्झाम्पल लास्ट वीक, मागचा आठवडा, लास्ट मंथ, लास्ट इयर, येस्टरडे, इट इज ओव्हर. ओके, दॅट टाइम पिरियड इज ओव्हर. But if you say this week, now today is Thursday, right? So when I talk about this week, is the week complete? No. Sunday, this week will be complete. So it is unfinished time. If I say this month, आता महिन्याची सुरुवातच आहे, तर 30 सप्टेंबर पर्यंत this month will be unfinished time. This year, 2020, 31st December, the year 2020 will end. So this year is unfinished time. Even today, आता दुपार आहे, अजून आजचा दिवस संपायचा आहे. इट इज अनफिनिश्ड टाइम. येत आहे लक्षात? फिनिश्ड टाइम आणि अनफिनिश्ड टाइम. सो when it is finished time, you use the simple past tense, and when it is unfinished time, you use the present perfect tense. आता आपण काही उदाहरणं बघूया ते तुमच्या अजून लक्षात येईल. लास्ट वीक आय विजिटेड स्कूल ट्वाइस. मागच्या आठवड्यात मी 2दा येऊन गेले शाळेत. मागचा आठवडा संपलाय म्हणून मी इथे सिम्पल पास्टचा वापर केला. लास्ट वीक आय विजिटेड स्कूल ट्वाइस. आता वेन आय एम टॉकिंग अबाउट दिस वीक, हा जो आठवडा चालू आहे त्या आठवड्याबद्दल मला बोलायचं असेल तर दिस वीक आय हॅव विजिटेड स्कूल ट्वाइस. अजून आठवडा संपला नाहीये, मी उद्या पण येईन शाळेत, परवा पण येईन शाळेत. यू डोंट नो. ओके, सो वेन यू आर टॉकिंग अबाउट दिस वीक, इट इज अनफिनिश्ड टाइम अँड सो यू हॅव टू यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दिस वीक आय हॅव विजिटेड स्कूल ट्वाइस. सिमिलरली, शी बॉरोड माय पेन येस्टरडे. काल तिने माझ्याकडून पेन घेतलं. सो इट इज सिम्पल पास्ट. But if I am talking about today, I will use the present perfect tense. She has borrowed my pen today. Today is unfinished time. Today is not yet complete. येत आहे लक्षात? सिम्पल पास्ट कधी आणि प्रेझेंट परफेक्ट कधी हा नेहमी गोंधळ होतो. म्हणून फिनिश टाइम आणि अनफिनिश टाइम या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार सिम्पल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्टचा वापर करायचा. ओके, बाय, अंटिल नेक्स्ट टाइम.